अलख निरंजन. नमस्कार. जैतो जैतो हिंदूराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आपण ऐकत आहात श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत अध्याय 38. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नवनाथ स्मरणाचा श्लोक म्हणूया. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंग काणीफ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवानक भरत्रिसंज्ञाः भूम्यां बभूः नवनाथ सिद्धाः. नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 38. अध्यायाचे घटक आहेत चरपटींची कथा आणि नारदांची युक्ती. तसेच या अध्यायाची फलश्रुती आहे की हिवताप, नवज्वर आणि इतर ताप नाहीसे होतील. चला तर मग पाहूया अध्याय 38. घटक पहिला, चरपटींची कथा. श्री गणेशाय नमः. शिव पार्वतीच्या विवाहाचा मंगल प्रसंग होता. हिमालयाच्या आमंत्रणावरून ब्रह्मा, विष्णू आदी सर्व देव आपापल्या गणपरिवारासह त्या सोहळ्यास उपस्थित होते. त्यावेळी नटलेल्या पार्वतीचे अप्रतिम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव मोहित झाले. त्यांच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न झाली आणि त्यांचे वीर्य पतन पावले. त्यामुळे त्यांना मोठा संकोच वाटला. त्या समयी आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्यांनी जमिनीवर पडलेले वीर्य टाचेने रगडले. त्यामुळे ते अनेक भागात विखुरले जाऊन इतरत्र पसरले. त्यापैकी एका बाजूस गेलेल्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यापासून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. दुसऱ्या बाजूला गेलेला वीर्य भाग केरात मिसळला. पुढे लग्न कार्य झाल्यावर सेवकांनी लज्जा होमाच्या भस्मासमवेत तो केर सुद्धा नदीत टाकून दिला. तो प्रवाहाबरोबर वाहत दर्भाच्या बेटात अडकून राहिला. कालांतराने त्याभोवती दर्भाच्या मुळांचे वेष्टन पडले. पुढे अवताराची वेळ निकट आली तेव्हा परमात्म्याच्या सत्तेने पिप्पला नारायणांनी त्यात संचार केला. काही दिवसांनी हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी तेथे आला. त्यातील एका हरिणींनी तिथे मूत्रविसर्जन केले. ती ऋतुमती असल्यामुळे मूत्रासमवेत रेताचा काही भाग दर्भावर पडला. त्या रेताचा विधिवीर्याशी संयोग होऊन गर्भ वाढीस लागला. 9 महिन्यांनी कुशमुळांचे वेष्टन तोडून त्या गवताच्या बेटात एक तान्हे बालक उत्पन्न झाले. त्याच सुमारास पुनीत गावात राहणारा सत्यश्रवा नामक एक ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला असता त्याने ते तेजस्वी बालक पाहिले. त्याला पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने सभोवती कोणी दिसते का पाहिले, पण कोणीच दिसले नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत काय करावे हेच त्याला समजेना. तेवढ्यात पिप्पलायन नारायणांचा अवतार झाला म्हणून देवांनी पुष्पवृष्टी करून आनंद व्यक्त केला. तेव्हा ती भुताटकी असावी असे वाटून तो भीतीने पळू लागला. ते पाहून देवांना मोठी मौज वाटली. त्याला थांबवण्यासाठी त्यांनी हाका मारल्या, पण तो थांबलाच नाही. तेव्हा देवांच्या सांगण्यावरून महामुनी नारद ब्राह्मण वेशात सत्यश्रवाच्या मार्गात उभे राहिले. त्यांना पाहून त्याला धीर आला. तो धापा टाकत थांबला. त्यांनी त्याला शांत केले आणि म्हणाले, हे ब्राह्मणा, कुश बेटावर जे घडले ती भूतचेष्टा नसून देवकृत्य होते. तुझ्या बालकास पाहिलेस तो थोर महात्मा असून त्याच्या रूपाने पिप्पलायन नारायणांनी अवतार घेतला आहे. तू त्याला घरी घेऊन जा आणि त्याचा सांभाळ कर, त्यामुळे तुला सौभाग्य प्राप्त होईल. ते ऐकून तो थक्कच झाला. त्याला ते खरे वाटेना. तेव्हा देवांनी दर्शन देऊन त्याचा संशय घालवला. मग नारदांनी त्याला नदीकाठी नेले. त्या मुलाला त्याच्याकडे सोपवले आणि याचे चरपटी असे नाव ठेव असे सांगून ते स्वर्गलोकी निघून गेले. त्या मुलाला घेऊन सत्यश्रवा घरी गेला. नदीकाठी घडलेला सर्व प्रकार त्याच्या पत्नीला म्हणजे चंद्राला सांगितला. तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. तिने त्या बाळाला आपल्या हृदयाशी धरले, त्याचे कोडकौतुक केले आणि दूध पाजून पाळण्यात निजवले. पुढे थाटात त्याचे बारसे केले आणि त्याचे चरपटी असे नामकरण केले. त्या दोघांनी त्याचे नीट संगोपन केले. 7व्या वर्षी त्याची मुंज केली आणि उत्तम शिक्षण देऊन 12व्या वर्षापर्यंत वेदशास्त्रात त्याला पारंगत केले. नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र, चरपटी हेही विधिपुत्र. एकदा सर्वत्र संचार करणारे ते मुनिवर्य पुनीत गावापाशी आले असताना त्यांना आपल्या धाकट्या भावाची आठवण झाली. म्हणून ते ब्राह्मण वेशात सत्यश्रवाकडे गेले.
त्यांनीही त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. तेथे 12 वर्षांच्या चुणचुणीत चरपटींना पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला. तेथून निघाल्यावर ते तडक बद्रिकाश्रमास गेले. तेथे शिवजी, दत्तात्रेय महाप्रभू आणि मच्छिंद्रनाथ यांच्याशी प्रेमळ वार्तालाप केला. त्यांना चरपटींची सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून आदिनाथ दत्तप्रभूंना म्हणाले, महाराज, 9 नारायणांवर तुमची विशेष मर्जी आहे, म्हणून चरपटींनाही अनुग्रह द्यावा. त्यावर ते म्हणाले, भगवान, संसारविषयक वैराग्य निर्माण झाल्याशिवाय योगविद्येचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळे त्यांना दीक्षा द्यायला अजून वेळ आहे. तेव्हा नारद म्हणाले, गुरुदेव, तुमचे म्हणणे बरोबर आहे. म्हणून त्यांच्या मनात संसाराचा वीट उत्पन्न होऊन त्यांना अनुताप होईल अशी व्यवस्था मी करतो. मग त्या सर्वांचा निरोप घेऊन ते पुनीत गावी आले. घटक दुसरा, नारदांची युक्ती. नारदांनी विद्यार्थ्याच्या वेशात सत्यश्रवाची भेट घेतली आणि त्याला वंदन करून म्हणाले, गुरुजी, माझे नाव कुलंब. मी शिकण्याच्या इच्छेने इथे आलो आहे, तरी कृपा करून मला विद्याभ्यास शिकवा. मी तुमच्या घरातील सर्व कामे करीन आणि शिकेल. ते मान्य करून तो चरपटींबरोबर त्यांनाही शिकू लागला. त्यानंतर आपला हेतू साधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. म्हणून ते योग्य संधीची वाट पाहू लागले आणि लवकरच ती संधी आली. सत्यश्रवा ग्राम जोशी होता. त्याला धार्मिक कार्यासाठी नेहमी आमंत्रण असे. एकदा गावातील एका यजमानाने त्याला ओटी भरण्याच्या कार्यासाठी बोलवले. त्यावेळी तो पूजा करत होता, म्हणून त्याने चरपटी व कुलंबांना पाठवले. चरपटींनी तो संस्कार यथाविधी पार पाडला. त्यानंतर तो गृहस्थ दक्षिणा आणण्यासाठी घरात गेला असता कुलंब म्हणाले, चरपटी, तुम्ही दक्षिणा घेऊ नका. हे काम गुरुजींनाच करू द्या, कारण कोणत्या कार्यासाठी किती दक्षिणा घ्यायची हे आपल्याला माहीत नाही. याने कमी दक्षिणा दिली तर ते रागवतील. त्यावर ते म्हणाले, मग काय रिकाम्या हाताने घरी जाऊ? ते काही नाही, मी याच्याकडे युक्तीने जास्त दक्षिणा मागतो. तेवढ्यात यजमानांनी थोडीशीच दक्षिणा त्यांच्या हातावर ठेवली. तेव्हा ते संतापून म्हणाले, तुम्हाला दुसऱ्यांची किंमतच नाही. कार्य किती मोठे आहे आणि त्यानुसार दक्षिणा किती द्यायची हे सुद्धा आम्हीच सांगायचे काय? यजमान म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण या समयी माझ्या सामर्थ्यानुसार जे दिले आहे ते गोड मानून घ्या. तेव्हा ते अधिकच चिडले. म्हणे गोड मानून घ्या, परिस्थिती नाही तर असले सोपस्कर करता कशाला? कमी पैशात दुसऱ्यांना पिळणे तुम्हाला बरोबर जमते. आणि अशा प्रकारे ते भांडण वाढत गेले. त्यांची जुंपलेली पाहून कुलंब घराकडे धावले आणि घडलेला सर्व प्रकार सत्यश्रवाच्या कानावर घालून म्हणाले, गुरुजी, चरपटींनी अकारण बखेडा करून यजमानांचे मन दुखावले आहे. आता लोक काय म्हणतील? असंतुष्टाः द्विजाः नष्टाः. त्यांनी असे करायला नको होते. ते ऐकून तो संतापला. त्यांनी हा काय आचरटपणा मांडलाय असे मानून तो त्वरेने त्या ठिकाणी गेला. तेथे त्या दोघांची वादावादी पाहून त्यांना क्रोध अनावर झाला. त्याने सर्वांच्या देखत चरपटींच्या थोबाडात मारली. तो अपमान त्यांना सहन झाला नाही. चुरचुरणाऱ्या गालावरून हात फिरवत रडवेला चेहरा करून ते चरफडत निघून गेले आणि घरी न जाण्याचा निश्चय करून गावाबाहेरील देवीच्या देवळात जाऊन बसले. थोड्या वेळाने नारदांनी कुलंब वेश टाकला आणि तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेऊन देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने देवळात आले. त्यांनी रडणाऱ्या चरपटींची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सहानुभूतीच्या ओलाव्याने मोठे काम केले. त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा ब्राह्मण रूपातील नारदांनी सत्यश्रवाच्या अविचाराची निंदा करून अशा कठोर माणसाच्या घरी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेले बरे, तुमचा निर्णय योग्य आहे अशी पुस्ती जोडली. त्यामुळे ते अधिकच उद्विग्न झाले. नानाविध विचारांनी त्यांचे डोके भनभनले, पण कुलंबासाठी त्यांचे चित्त हेलकावत होते. शेवटी मनाशी ठरवून ते म्हणाले, विप्रवर्य, मला घरी जाण्यात कसलेच स्वारस्य नाही, पण मित्रांसाठी जीव अडकला आहे त्याचे नाव कुलंब. ते आमच्याच घरी शिकण्यासाठी राहिले आहेत. तुम्ही त्यांना भेटून गुप्तपणे इकडे पाठवून दिलेत तर मोठेच उपकार होतील. त्यांनाही तेच हवे होते. त्यांच्या सांगण्यानुसार ते गावाकडे गेले आणि कुलंबाचे रूप घेऊन पुनश्च तेथे आले. त्यांनी त्यांना मायेने जवळ घेतले, त्यांचे सांत्वन केले. मग त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे जाणून घेतले आणि विद्याभ्यास करण्यासाठी त्यांच्या समवेत अन्य देशी निघाले. काही अंतर चालल्यावर कुलंब चरपटींना म्हणाले, मित्र,
आधी आपण बद्रिकाश्रमात जाऊन केदारांचे दर्शन घेऊ, तेथून काशीस जाऊ. त्या ठिकाणी पुष्कळ विद्वान ब्राह्मण आहेत, ते आपल्याला शिकवतील. तो विचार त्यांनाही पटला. मग मजल दर मजल करत ते दोघे बद्रिकाश्रम क्षेत्री पोचले. जय केदारनाथ, जय पार्वतीपते असा घोष करून त्यांनी शिवालयात प्रवेश केला. त्यांनी शिवजींचे दर्शन घेऊन त्यांना मनोभावे नमस्कार केला. त्याच वेळी मच्छिंद्रनाथ आणि दत्तप्रभू हे दोघेही तेथे प्रकट झाले. कुलंबांनी त्यांना नमस्कार केला. ते पाहून चरपटींनीही वंदन केले व कुलंबांना हळूच विचारले, मित्र, हे 2 ऋषी कोण आहेत? तेव्हा ते म्हणाले, हे श्रीगुरु दत्तात्रेय आहेत आणि हे आहेत नाथ शिरोमणी मच्छिंद्रनाथ. आता माझी ओळख सांगतो. मी आहे नारद, ब्रह्माजींचा पुत्र आणि तुमचा ज्येष्ठ बंधू. मला तुमच्या कल्याणासाठी हे रूप घ्यावे लागले. तो परिचय ऐकून त्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ज्या महात्म्यांच्या दर्शनासाठी योगी खडतर तपश्चर्या करतात, त्यांच्या आपल्याला अनायासे दर्शन घडले म्हणून त्यांना धन्य धन्य वाटले. त्यांनी कुलंबांना आदराने नमस्कार केला आणि म्हणाले, मुनिवर्य, तुमचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. आता तुम्ही तिघांनी मूळ रूपात प्रकट होऊन मला सणात करा. तेव्हा कुलंब रूपातील नारद म्हणाले, आम्ही निजरूपात प्रकट होऊ, पण गुरुप्रसाद झाल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. तेव्हा ते कळवळून म्हणाले, तुम्ही तिघेही श्रेष्ठ गुरु आहात, म्हणून तुम्हीच माझ्यावर कृपा करा. तुम्ही येथे उपस्थित असताना मी अन्यत्र का जाऊ? त्या समयी त्यांची आर्तता पाहून नारदांना कळवळा आला. ते दत्तप्रभूंना म्हणाले, महाराज, यांना आपल्या पायाशी आणून मी माझे कार्य केले आहे. आता हे अनुतापाने पोळालेले आहेत, म्हणून यांच्यावर कृपा करा, यांना सांभाळा आणि अनुग्रह देऊन नवनाथांची संख्या पूर्ण करा. हे त्यांचे मनोगत जाणून श्रीगुरूंनी आपला वरदहस्त चरपटींच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे ब्रह्मसाक्षात्कार होऊन त्यांचे काया, वाचा, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त सर्वच हरिमय होऊन गेले. ते कृतकृत्य झाले. तेव्हा दत्तात्रेयांची कृपा तत्परता पाहून नारद आणि मच्छिंद्रांनाही भरून आले. मग त्या तिघांनी मूळ रूपात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. त्या मंगल प्रसंगी आदिनाथही प्रकट झाले. चरपटींनी त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना आपल्या हृदयाशी धरले आणि दत्तप्रभूंना म्हणाले, आता यांना नाथ दीक्षा देऊन यांच्याकडून सर्व विद्याभ्यास करून घ्या. त्यांच्या सूचनेनुसार श्रीगुरूंनी त्यांना सर्व प्रकारच्या विद्या शास्त्रे शिकवली. मग त्यांना तपश्चर्येस बसवले. यथावकाश नाग अश्वत्थावरील दैवतांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदाने दिली. पुढे एका शुभ मुहूर्तावर दत्तप्रभूंनी विधिवत नाथ दीक्षा देऊन त्यांना सर्वार्थाने सामर्थ्यवान केले. त्यानंतर त्यांना तीर्थयात्रेस पाठवून स्वतः गिरनार मुक्कामी परतले. चरपटींनी लोकांच्या कल्याणासाठी 9,07,00,000 शाबरी मंत्र तयार केले. अनेकांचा उद्धार केला आणि अनेकांना सन्मार्गाची शिकवण दिली. त्यांचे अनेक शिष्य होते. त्यात राघव, बाळ, कोकाट, जाबू, नैमित्तिक, सारेंद्रक, हुक्ष, द्वारभैरव आणि रण हे 9 शिष्य पुढे सिद्ध पदवीस प्राप्त झाले. त्यांची 84 सिद्धांमध्ये गणना होते. त्यांनीही पुष्कळ कार्य केले आणि नाथपंथांची कीर्तिध्वजा सदैव फडकत ठेवली. अध्याय 38 समाप्त.